सेकंड स्टेप काय, फाइंड डी, dx, dy हे 3 फाइंड करायचे. आता डी म्हणजे काय, डी म्हणजे डिटर्मिनंट हे तर माहिती आहे, पण त्याची व्हॅल्यू फाइंड कशी करायची. तर या डी मध्ये घ्यायचं काय नेमकी, या डी मध्ये काय घ्यायचं माहिती आहे काय, एक्स आणि वाय चे कोएफिशियंट. जसं की इथं बघा हा डी आहे, इथं एक्स आणि वाय चे कोएफिशियंट घ्यायचे. आता इथे एक्स चा कोएफिशियंट किती आहे, ए, आणि आता ए बी सी डी असं लिहून घ्या तुम्ही सिंपली. आता बघा इथं घ्या, इथं लक्षात द्या, लगेच प्रॉब्लेम वरून बघू डी काय घ्यायचा आहे. डी लक्षात द्या 4. आता हे सॉल्व्ह केलंय आपण, तर 4 एक्स चे कोएफिशियंट काय 6, आणि इकडे काय वाय चे कोएफिशियंट, वाय काय आपला 3 इथं, आणि इथं काय 5. म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये एक्स आणि वाय चे कोएफिशियंट घ्यायचे. डी साठी बघा 4 6 हा झाला पूर्ण एक्स, आणि 3 5 झाला वाय. असंच मग आपण याला असं पण लिहू शकतो ना. आता हे डी ची व्हॅल्यू फाइंड करायची. फाइंड करायला काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय. आपण डिटर्मिनंट बघितला होता, सॉल्व्ह कसं करायचं बघा. आता 4 इंटू किती 5 मायनस किती 3 इंटू 6 आला का. बघा आता किती आहे 20 5 24 मायनस साइन 18 20 मायनस 18 2. हा आला डी ची व्हॅल्यू. तर डी बघा हा पूर्ण काय आहे एक्स आणि हा वाय असं लिहून घ्या वाटल्यास. एक्स आणि वाय चे कोएफिशियंट डी साठी लागणार. आता फाइंड काय